नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्यांचं एचडी एग्जाममध्ये खूप खूप स्वागत आहे। विद्यार्थी मित्रो, आज आपण पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आणली आहे। आपली या व्हिडिओच्या माध्यमातून राज्य सरकारला अत्यंत कळकळीची विनंती आहे आणि त्या संदर्भात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। विद्यार्थी मित्रो, आपण विद्यार्थ्यांच्या हितासाठी व्हिडिओ बनवत असतो आणि विद्यार्थ्यांना काहीतरी फायदा व्हावा त्यासाठी आपला नेहमी प्रयत्न असतो। शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। चॅनलवर नवीन असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो, राज्याच्या वेगवेगळ्या भागातून, जिल्ह्यातून, गावातून, खेड्यापाड्यातून मुंबईला पोलीस भरती देण्यासाठी या आलेल्या महिलांचा फोटो आहेत आणि त्यांची कुठेही व्यवस्था शासनाने न केल्यामुळं त्यांना प्लॅटफॉर्मवर म्हणजे रेल्वे प्लॅटफॉर्मवर आणि काही मुलींना पथवर राहण्याची सुद्धा वेळ आलेली आहे। तर राज्य सरकारने याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे। आपण यापूर्वीसुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून राज्य सरकारला वेळोवेळी विनंती केली होती की महिला व पुरुषांसाठी तिथं व्यवस्था करण्यात यावी, कारण की पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये खूप हाल होत असतात आणि त्यामुळं राज्य सरकारने याकडे गांभीर्याने बघून लवकरात लवकर राज्य सरकारने यांची व्यवस्था करण्यात यावी। काही ठिकाणी अशा बातम्यांमध्ये बघितलं की महिलांना तिथं टॉयलेट बाथरूमची सुद्धा व्यवस्था नाही आहेत, त्यामुळं खूप हाल होत आहेत। तसंच विद्यार्थी मित्रांनो, राज्य सरकार एकीकडे महिलांसाठी लाडक्या बहिणीसारखी योजना आणत आहेत आणि दुसरीकडे अशा प्रकारे विद्यार्थिनीचे हाल होत आहे। त्यामुळं शासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर या महिलांसाठी तिथे व्यवस्था करण्यात यावी। तसंच राज्य सरकार लवकरच 7,000 पदाची किंवा 9,000 पदाची लवकरच दुसऱ्या टप्प्यामध्ये भरती करणार आहेत। तर त्या भरतीमध्ये सुद्धा राज्य सरकारने कुठं मैदानी चाचणी घेण्यापूर्वी आधीच व्यवस्था करणं खूप गरजेचं आहे, कारण की राज्यातील खेड्यापाड्यातून आलेले विद्यार्थी असतात, गोरगरीब, आपल्या डोळ्यामध्ये एक स्वप्न आणि एक मनामध्ये एक जिद्द असते, ती पूर्ण करण्यासाठी हे आलेले असतात आणि त्यांचे अशा प्रकारे खूप हाल होत असतात। त्यामुळं राज्य सरकारने या सर्व गोष्टींचं एक गांभीर्य म्हणून लक्ष देणं गरजेचं आहे। तसंच मागे जे पोलीस भरतीसाठी विद्यार्थी आलते त्यांचेसुद्धा खूप हाल झालेले होते आणि त्यावरसुद्धा बातम्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारे सांगितलं होतं की आमची कुठेही व्यवस्था नाही, काय नाही, काहीच नाही। तर स्थानिक जे प्रशासन आहेत मुंबईचं, त्यांनीसुद्धा याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे। की तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, प्लॅटफॉर्मवरच कशा प्रकारे या सर्व महिला आणि पुरुष यांनी म्हणजे राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे इथं त्यांना झोपावं लागत आहेत। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपली राज्य सरकारला परत पुन्हा व्हिडिओच्या माध्यमातून हीच विनंती आहे की राज्य सरकारने लवकरात लवकर काहीतरी या महिला आणि पुरुषांची व्यवस्था करावी आणि यांना सुविधा द्याव्या। अशाच माहितीसाठी चॅनल अपडेट मेरा शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला, तुमचे धन्यवाद, खूप खूप विशेष आभार।